मारला गेला खूप युद्धात तो but Achilles himself was killed later by a poison arrow that entered his skin. आणि दुसऱ्यांदा पुढे काय झालं तर हेक्टर मेल्यानंतर ज्या हेक्टरचा वध ॲसिडसने केला त्या हेक्टरचा सुद्धा त्या युद्धामध्ये मृत्यू झाला, कारण त्याच्या पायाला एका विषारी बाण येऊन लागल्यानंतर ते विष त्याच्या शरीरात गेल्यानंतर ॲसिडसचा देखील मृत्यू त्या ठिकाणी झाला. The only part of his body where he could be wounded, still later Paris himself was killed also by poison. एवढंच नाही तर ज्या युद्धामध्ये पॅरिस नावाच्या राजकुमाराने त्या मेनोलनची बायको हेलन तिला पळून आणलेलं होतं, असा जो पॅरिस आहे या पॅरिसचा सुद्धा त्या युद्धामध्ये मृत्यू झाला. The Trojans were tired of being shut up their city. आणि ट्रोजन्स लोक त्यांनी त्यांच्या शहराचं जे गेट आहे, दरवाजा आहे, तो दरवाजा बंद करून घेतल्यामुळे त्यांना देखील आता पूर्णतः कंटाळा आलेला होता, कारण गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या त्या सिटीचं शहराचा दरवाजा काही उघडलेला नव्हता. 9 वर्षापासून त्या संपूर्ण शहराला त्या ठिकाणी वेढा देण्यात आलेला. The Trojans were tired of being shut up in their city, and the Greeks were longing to see their homes again. But still the fighting went on. आणि जे ग्रीक लोक आहेत त्या ग्रीकांना देखील असं वाटत होतं की आपण काय करायला पाहिजे, आपण आपल्या घरी जायला हवं, हे युद्ध संपायला हवं आणि आपण आपल्या घरी गेलं पाहिजे. त्यासाठी त्यांना देखील इच्छा व्हायची की आपण देखील आपल्या घरी. Second part. At last, Troy was taken not by force but by. पण सगळ्यात शेवटी काय झालं तर हे ट्रोजन शहर जे आहे, ट्रॉय शहर आहे, या ट्रॉय शहराला जिंकण्याचं काम ग्रीकांनी केलेलं आहे, परंतु युद्धाने ग्रीकांना ट्रॉय शहर जिंकता आलेलं नाही. तर त्यांनी एका युक्तीने, एक युक्ती आहे, ट्रिक्स आहे, या ट्रिक्सने त्यांनी ते युद्ध जिंकलेलं आहे आणि ट्रॉयचं जे शहर आहे हे शहर त्यांनी जिंकलं. At last Troy was taken not by force but by a trick. परंतु एका ट्रिकने त्यांनी शहर जिंकलं. It was cunning Odysseus. Odysseus नावाचा एक धूर्त असा सेनापती होता, who thought of a plan to obtain victory. आणि त्याने या युद्धामध्ये गेल्या 10 वर्षापासून ग्रीकांना विजय मिळवता आलेला नाही, अशा युद्धामध्ये आपलं जिंकणं हे महत्त्वाचं मानून या धूर्त अशा ओडेसिसने एक प्लॅन तयार केलाय. त्या ठिकाणी त्याने प्लॅनिंग केलं. Let us build a great wooden horse. त्याने सांगितलं की आपण आता काय करूया, आपण एक मोठा असा लाकडी घोडा तयार करूया. We should build a biggest wooden horse. He said big enough to hold men inside. त्याने काय केलं तर तो घोडा आहे, तो घोडा तयार करून मोठा घोडा तयार करायचा आणि त्या घोड्याच्या आतमध्ये काही माणसं बसतील अशी जागा त्या घोड्याच्या आतमध्ये झाली पाहिजे, अशी एक तयारी या पोलिसीने केली. He said big enough to hold me inside and let some of our best fighters hide in the house. आणि आपण काय करणार आहोत तर त्या घोड्याच्या आतमध्ये आपल्या सगळ्यात शूरवीर असणारे जे फायटर्स आहे, योद्धे आहे, अशा फायटर्सला, योद्ध्यांना आपण त्या घोड्याच्या आतमध्ये बसूया. They let us burn our tents and pretended to sail away in our ships. आणि काय करू, आपले जे तंबू आहे ते तंबू आपण जाळून टाकूया आणि आपण या ठिकाणावरून निघून गेलो आहे असं ढोक आपण करणार आहोत. आणि एकंदरीत या ठिकाणी असणाऱ्या या ट्रोजन शहरातील ट्रोजन लोकांना असं वाटलं पाहिजे की या ठिकाणावरून ग्रीक लोक आता निघून गेलेले आहे, त्यांचे ते तंबू त्यांनी जाळलेले आहे आणि त्यांची जहाजे घेऊन या ठिकाणावरून ते आता वैतागून निघून गेले आहे, अशी
असं एक ठोक एक नाटक त्यांना त्या ठिकाणी करायचं. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. पण त्यांना दाखवायचं की आपण चाललो आहोत, जहाज घेऊन चाललो आहोत, परंतु असं न करता आपण रात्री गेल्यानंतर पुन्हा समुद्रातून जहाज रात्रीच्या वेळेला परत यायची आणि फक्त नाटक जाण्याचं करायचं. Trojans we will return in the night when the Trojans are asleep. We will attack the city and go there. आणि रात्रीच्या वेळेला त्या सिटी मध्ये येणाऱ्या लोकांवरती आपण काय करायचं, हल्ला करायचा आहे. ट्रोजन शहर आपल्या ताब्यात आलं पाहिजे. म्हणजे त्यांना युद्ध करून आपण त्यांच्या सोबत जिंकू शकत नाही, तर आपण काहीतरी प्लॅनिंग करू मात्र यांच्यासोबत जिंकू शकतो. The Greek leaders decided to follow the advice of Phyleus. आणि म्हणून त्या ग्रीकांचे जे नेते आहेत, ग्रीकांचे असणारे जे सरदार आहेत, त्या सरदारांनी या धूर्त अशा ओडिसीचा सल्ला मांडण्यास प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी सांगितले की आपण ओडिसीचे सांगतो आहे ते खरं आहे, आपण त्या